कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमचे मिस्टर म्हणजे जसं यापूर्वीच्या भागात मी विचारलं की लग्नानंतर एक नाव असतं, काहीतरी हाक मारतात, प्रेमात असतील, लाडात असतील की जरा वेगळ्या नावाने हाक मारतात। हे आहे सगळ्यांच्या घरात। तुम्हाला काय लाडाने काय म्हणतात? काय म्हणतात? मला काळी म्हणतो तो। काळी प्रेमाने प्रेमाने का ते माहित नाही। एकदा म्हणजे तो दिसायला माझ्यापेक्षा फार सुंदर आहे, त्याचं असं म्हणणं आहे की तू काळी आहेस, मी छान आहे। प्रेमाने तुम्हाला असं म्हणतात? तुम्हाला मला काय नाही। काय बोलतो कोण? काय बोलते काय कोण बोलणार नाही? मला काय बोलणार हिला? असं बरोबर कोणी काय बोलत उठल्यावर काय झोपून उठल्यावर ए उठ ग। प्रेमात एवढं का हो तुम्हाला प्रेमाने नाही, फक्त अग ए किंवा सरळ नावानेच फक्त ते प्रेम असं व्यक्त करत नाही। ते मला असं स्वतः बघावं लागतं। हा ते आता सध्या प्रेमात आहे। 2 महिने अहो अनुभव अजून यायचे बरेचसे। बेबी बेबी जेवली का? बेबी जेवली, बेबी जेवली, बेबी जेवली। आणि त्यांना तुम्ही काय म्हणता? बाबू बेबी बेबी, तुम्ही त्यांना बेबी। काय वा काय प्रेम आहे यार। टपाल नाही ते टपाल तिकडे आहे। मला मी प्रशू म्हणते प्रेमाने। प्रशू प्रशांत नाव आहे तर प्रशू म्हणते आणि तो मला पेरू म्हणतो। पेरू पेरू प्रेरणा नाव आहे ना म्हणून पेरू। अशाच हसत राहा। आज क्षमा मागायची असेल तर कोणाची बघा? माझे बाबा। बाबा नाही आता वारले ते 2010ला। मी घरात सगळ्यात लहान आहे, पण जबाबदारी का असे माहिती नव्हती। लग्न झाल्यानंतर इथे सगळ्यात मोठी मी। मोठ्यानं कसं राहायचं असतं हे माहिती नव्हतं। ते इथे आल्यानंतर कळलं। माझं लग्न झाल्यानंतर बाबा 1 वर्षातच वारले, त्यामुळे त्यांच्यासाठी खूप करायचं होतं, ते नाही करता आलं। मग त्यांची क्षमा मागा। त्यांची क्षमा फक्त। तुम्ही? बाबांचीच मागणी। बाबांची? मी माझ्या सासरच्या फॅमिलीची मागेन, कारण की माझा स्वभाव थोडा तापट असल्यामुळे मी कधी बोलताना विचार करत नाही। रिसेंटलीच मी बऱ्याच गोष्टीमधून आम्ही चाललो आहोत, त्याच्यामध्ये माझी फॅमिली जरा माझ्यापासून लांब आहे। तर मी सगळ्यांसमोर त्यांना सॉरी बोलीन की लहान समजून मला माफ करा आणि मला पुन्हा तुमच्यामध्ये यायचं आहे। कुणाचा फोन आलेला आवडेल तुम्हाला सगळ्यात आधी? आईंचा, सासूबाईंचा। मी प्रार्थना करतो या माऊलीनं अत्यंत मनापासून कुटुंबाबद्दलचं प्रेमही व्यक्त केलं आणि डोळ्यातनं ते व्यक्तही झालं। जरी त्या हळव्या असल्या तरी एरवीचं डोळ्यातलं पाणी आणि आजचं डोळ्यातलं पाणी याची दाहकता फार वेगळी आहे माऊली। तर खरंच कार्यक्रम बघत असाल की तुमच्यापर्यंत हा निरोप पोचला असेल तर मोठ्या मनानं या माऊलीला क्षमा करा आणि या माऊलीचं आनंदाने स्वागत करा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।